झी 24 तास एक पाऊल पुढे। महागाई की सरकारची हातगाई आपण पाहतात हा विशेष कार्यक्रम। मला जायचंय अजित अभ्यंकर यांच्याकडे। सर मला तुम्ही सांगा, एक प्रकारे आपण दोन विभिन्न गोष्टींना एकत्र करतोय की नाही? कारण एफडीआय अलाउ करताना सरकारने असं बंधन घातलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग इथेच व्हायला पाहिजे, त्यामुळे डोशाची किंमत इथल्या किमतीवरच आधारित असणार आहे। नाही म्हणजे मी रिटेल बद्दल बोलताय का? हो, रिटेल। आता पेट्रोलियम प्राइसिंग बद्दल रिटेल बद्दल नाही रिटेल असं आहे, रिटेल मध्ये 51% हा जो निर्णय घेतलेला आहे एफडीआय अलाउ करण्याचा नॉन ब्रँडेड याच्यामध्ये, तर हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। याचं अगदी साधं सोपं कारण असं आहे की भारतामध्ये सुमारे 4 कोटी लोक हे रिटेलिंगमध्ये आहेत, एम्प्लॉयमेंट, आणि भारतामध्ये जेवढे रिटेल सेल्स आहेत आणि एकंदर एम्प्लॉयमेंट याचं जर तुम्ही प्रपोर्शन काढलं आणि एक वॉलमार्ट जर तुम्ही घेतलं, ते एक उदाहरणार्थ, त्यांचे टोटल सेल्स आणि त्यांचे एम्प्लॉयची स्ट्रेंथ याचं जर तुम्ही प्रपोर्शन काढलं, तर वॉलमार्टमधला एक रोजगार निर्माण करायचा असेल तर भारतामधले जवळजवळ 95 रोजगार हे घालवावे लागतील आपल्याला। तेव्हा एक वॉलमार्टमधला रोजगार निर्माण होईल आणि त्याच्या बदल्यात एवढे रोजगार जातील। तेव्हा याचा थोडक्यात अर्थ असा होईल की भारतामधली रिटेलमधली जी काही एम्प्लॉयमेंट आहे ती त्याच्यामुळे, आणि एम्प्लॉयमेंट नाही आहे, हे एक सर्वायव्हल, कसं बसं दुसरं काही मिळत नाही म्हणून रस्त्यावरती बसायचं इथपासून ते छोटंसं दुकान चालवायचं इथपर्यंत सगळं आहे। या सगळ्याला फार मोठा धक्का बसेल आणि त्याच्यामुळे अक्षरशः लोकांवरती म्हणजे भिकारी होण्याची वेळ भारतातल्या एका श्रमिकांच्या मोठ्या सेक्शनला येणार आहे। सचिन सावंत, अतिशय गंभीरपणे आपण विचार करायला पाहिजे। सचिन सावंत, तुम्ही सगळी चर्चा ऐकताय। पहिल्या सेगमेंटमध्ये मी मुद्दामून तुम्हाला बोलतं केलं नाही, याचं कारण तुम्ही हे सर्व आक्षेप ऐकावेत। आज 4 महत्वाचे निर्णय गेल्या 28 तासात 24 तासात सरकारनं जाहीर केले, मग तो डिझेलची आणि गॅसची भाववाढ असेल किंवा निर्गुंतवणूक असेल किंवा मनोरंजन, एव्हिएशन म्हणजे विमान वाहतूक, आणि त्याहीपेक्षा सुद्धा सर्वात महत्त्वाच्या चर्चेला म्हणजे किराणा मालांच्या दुकानांच्या एकूणच या सगळ्याच्यात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला एक दिलेली मोकळं रान असेल। अनेक महिने तुमच्यावर अशी टीका होत होती की तुम्ही निर्णय घेत नाही, तुम्ही आत्ता एकदम असे निर्णय घेतलेत की ज्याने सगळ्यांनी अचंबित व्हावं। गुजरात निवडणूक तुमच्या डोळ्यासमोर आहे का? नाही, ह्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर आजचे जे निर्णय झालेले आहेत ते देशहिताला समोर ठेवून झालेले निर्णय आहेत। हे मुद्दामून मला सांगावंसं वाटतं की ज्या तऱ्हेने माननीय पंतप्रधानांनी जे वक्तव्य केलेलं आहे, जो निर्धार व्यक्त केलेला आहे की अशाच तऱ्हेचे जे विरोध संपूर्ण देशभरामध्ये विविध पक्षांमधून असेल, भाजपासारखा बेजबाबदार पक्ष असेल, कारण अनेक जे निर्णय आज आम्ही घेत आहोत त्याची सुरुवात, त्याचं सुतोवाच हे भाजपाच्या कार्यकालात झालं होतं, परंतु आज ते मुद्दामून तो विसरत आहेत आणि एक नवीन भूमिका घेऊन देशासमोर जाण्याचा प्रयत्न करतायत। एकंदरच देशाच्या प्रगतीला खीळ घालण्याचा प्रकार राजकीय स्वार्थापायी भाजपचे लोक करतात, त्यामुळे तो प्रश्न अलायदा झाला। दुसरी गोष्ट, अन्य पक्ष देखील ह्या तऱ्हेने विरोध जे करण्याचं वातावरण तयार केलेलं आहे। या देशामध्ये कोअलिशन गव्हर्नमेंट चालवताना अनेकांना विश्वासात घेऊन चालावं लागतं, परंतु देशाची ज्या वेळेला प्रगती त्यामध्ये प्रगतीच्या मध्ये ते बाधक ठरत आहे, अशा वेळेला कुठे ना कुठेतरी बोल्ड होऊन एकंदरच एक निर्धाराने पुढे जाण्याची आवश्यकता होती आणि आज ते केलेलं आहे। मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की आज जर डिझेल आणि या संदर्भामधल्या भाववाढीचा संदर्भ झाला तर आज सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गेल्या अनेक दिवसापासूनची जी चर्चा चालू आहे, या देशामध्ये जी वित्तीय तूट आहे ती जवळपास 6% पर्यंत पोहोचत चाललेली आहे आणि हे जी वित्तीय तूट आहे ही देशाच्या बजेटमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये एक घातक परिणाम आणणारी बजेट आहे। आज जर तुम्ही राउटरचं स्टेटमेंट वाचलं, आज राउटरने जे ह्याच दिल्यानंतर दिलेलं आहे की India raised the price of heavily subsidized diesel on Thursday to rein in its fiscal deficit and counter the first of the big emerging economies to be downgraded to junk। म्हणजे ज्या तऱ्हेने 1,90,000 कोटी रुपयाची सबसिडी या ठिकाणी देशामध्ये देते ह्या माध्यमातून दिली गेली आहे, पेट्रोलियम प्रॉडक्टच्या माध्यमातून दिली गेली आहे, आणि त्याचा डायरेक्ट परिणाम जो आहे सचिन सावंत या सबसिडी मागचं सगळं गौड बंगाल आता अजित अभ्यंकर यांनी आपल्याला व्यवस्थित सुधारण उघडून दिलेलं आहे। उदयजी, हे अजित अभ्यंकरांची जी वैचारिक पित्र आहेत, जी चायना आणि रशियामध्ये घेतलेली आहेत, विचाराबद्दल बोलू नका आणि एफडीआय रिटेल मध्ये ज्याचा विरोध, मला बोलू द्या। एफडीआय रिटेल हे चायनाने कधी बोला अजित अभ्यंकर बोला। आपल्या देशामध्ये एकंदरच ह्या ठिकाणी राजकारण करणं, हे बघा, हॅलो
नाही अजितजी मला बोलू द्या, तुम्ही तुमचं मी झाल्यानंतर मी ऐकलं, मला त्याचं उत्तर देऊ द्या. ओके एक लक्षात घ्या, ज्या तऱ्हेचं डिझेल आणि पेट्रोलच्या संदर्भातलं मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भातलं तुम्ही जे गणित मांडलं ते गणित मला वाटतं की पार्लमेंटमध्ये तुमच्या नेत्यांनी कधी मांडलेलं नाही. हे कुठलं तरी एक प्रकार घेऊन यायचा आणि लोकांना सांगायचा. माझं जर असं म्हणणं आहे की जर असंच असेल तर गेल्या 1998 पासूनची भाववाढीचा संदर्भ बघा, पेट्रोलियम क्रूड प्रॉडक्टचा संदर्भ बघा आणि आमच्या गेल्या UPA 1च्या काळामध्ये हे लोक आमचे सहभागी सदस्य होते. मला असं म्हणायचं आहे की 15/6/2004 म्हणजे ज्या वेळेला युपीएने टेक ओव्हर केलं त्यावेळेला पेट्रोलचे भाव होते 38 रुपये 96 पैसे आणि डिझेलचे भाव होते 25 रुपये 35 पैसे. हे दिल्लीची प्राइस मी सांगतोय. त्यावेळेला दिल्लीचे टॅक्सेस हे पूर्ण देशभरातल्या अनेक टॅक्सेसच्या पेक्षा कमी असतात आणि त्यावेळेस $33 हा क्रूड ऑइलचा रेट होता. आजच्या परिस्थितीमध्ये $115 हा रेट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3.5 पटीने त्याची वाढ झालेली आहे आणि आज जर बघायला गेलं तर पेट्रोलचा भाव हा जवळपास दुपटीच्या पर्यंत आलेला आहे. त्यामुळे हे जे सबसिडी कशा तऱ्हेने आलं, हे या ठिकाणी जी सबसिडी एनडीए गव्हर्नमेंटने देत होतं आणि आजच्या प्रमाणामध्ये सबसिडी आहे त्याच्यामध्ये प्रचंड वाढ आहे, समोर दिसतंय. सचिन सावंत, आपण अजित अभ्यंकर यांना उत्तर द्यायला सांगूया. अजित अभ्यंकर, द्या उत्तर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.